So once again, I would like to say you good morning to all. Today also we are going to see about affirmative to negative sentence. In the previous lecture, we had seen some of the sentences of affirmative into negative, but still there were some problems while understanding the concept of affirmative sentence to negative sentence. What we have to do is that while doing affirmative into negative sentence, we have to take our subject first. So what is our subject? In this sentence, our sentence is, I was doubtful if I would pass. In this sentence, our subject is I. Okay. Then we have to take auxiliary verb, was. Then we have to take not here, because affirmative, when we convert affirmative into negative, we have to take not. Okay. And then we have to take, if it is possible, then we have to take negative meaning, or we can say opposite word of doubtful, and rest of the part of our sentence we will keep that part as it is. Okay, so here our subject is I, then auxiliary verb was. Okay, then it is affirmative sentence. While converting it, we have to take here not. What is the opposite of doubtful? Doubtful means शंकास्पद, आणि शंकास्पदच्या विरुद्ध खात्रीशीर, खात्री असणारा. I was not sure if I would pass. Okay. See here what we have done. We have taken, just a minute, we have taken subject first. Okay. After that, auxiliary verb is there, was, so we have taken it also. Then the sentence was affirmative, so we have take not as it is. Not is means because of not there is, we can make negative sentence, so that's why we have used not. Then the word is there doubtful. Okay, so we have taken the opposite of doubtful, that is sure. So our sentence will be like this, I was not sure if I would pass. तुम्हाला या वाक्यामध्ये काय करायचं आहे, फक्त निगेटिव्ह चा नॉट घेऊन घ्यायचा. निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी नॉट घेऊन घ्यायचा, आणि त्याच्यानंतर असणारा जो शब्द असतो, जसं वॉचच्या नंतर म्हणजे ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर असणारा, त्याचा जर तुम्ही निगेटिव्ह अपोजिट मिनिंग वाला वर्ड घेतला तर यू कॅन इझिली make, or you can easily convert affirmative into negative. Our second sentence is, she is richer than me. Here is a comparison between two objects, she and me. Here is a comparison between two subjects, or two what I can say person, she and me. Who is richer here? रिच मीन्स श्रीमंत. रिचर म्हणजे अधिक श्रीमंत, आणि रिचेस्ट म्हणजे सर्वात श्रीमंत. बघा, म्हणजे समजून घ्या ही गोष्ट की रिच म्हणजे श्रीमंत, रिचर म्हणजे अधिक श्रीमंत, आणि रिचेस्ट म्हणजे सर्वात श्रीमंत. तर इथं आपल्याला हा जो आपला सब्जेक्ट आहे, तो सब्जेक्ट कडून अशी माहिती मिळते की सी इज रिचर दॅन मी, म्हणजे मी, माझ्यापेक्षा ती श्रीमंत आहे, किंवा ती अधिक श्रीमंत आहे, असं आपण म्हणतो. बरोबर आहे. म्हणजेच त्याचा अर्थ काय होईल,
आय एम म्हणजे ती माझ्यापेक्षा अधिक श्रीमंत आहे, परंतु मी तिच्या एवढा सुद्धा श्रीमंत नाही, कारण ती अधिक श्रीमंत आहे. मग अशा डिग्रीज ऑफ कंपॅरिझनचं वाक्य आहे. अशा ज्या डिग्रीज असतात कंपॅरेटिव्ह डिग्रीजचे वाक्य, त्याच्यामध्ये काय करायचं, अगोदर जो तुमचा ऑब्जेक्ट असतो तो अगोदर घ्यायचा, म्हणजे ज्याच्यामध्ये कंपॅरिझन दाखवलेली असते तो अगोदर घ्यायचा. आता इथं तुमचा ऑक्झिलरी व्हर्ब इज आहे, बरोबर आहे, परंतु आय समोर आपण इज वापरत नसल्यामुळे एम इज आर पैकी जो अप्रोप्रिएट म्हणता येईल आपल्याला, जो अप्रोप्रिएट तुम्हाला ऑक्झिलरी व्हर्ब वाटतो तो अप्रोप्रिएट ऑक्झिलरी व्हर्ब तुम्ही घ्यायचा आहे. मग कोणता आहे अप्रोप्रिएट ऑक्झिलरी व्हर्ब? एम, कारण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण एम इज आर पैकी एक ऑक्झिलरी व्हर्ब वापरतो. मग त्याच्यानंतर आता इथे ऍज का लागलं, कारण की जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह करतो तेव्हा आपण तिथं ऍज घेतो. ऍज अशा अर्थाने घेतो की समोरच्या व्यक्ती एवढं सुद्धा माझ्याजवळ नाही, अशा अर्थाने तिथं घेतो. मग आपलं वाक्य होईल आय एम सॉरी, वी हॅव टू टेक हिअर निगेशन. ओके, so we have to use here not. So our sentence will be like this: I am not as rich. Please mute your mic. Rich as C. समजलं इथपर्यंत? तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला? बघा, हे कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं आहे, किंवा पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह कडे लक्षच न देता आपण सरळ सरळ काय करायचं आहे, जी कंपॅरिझन दाखवलेली आहे सी आणि मी मध्ये, ती कंपॅरिझन अशी दाखवली की ती माझ्यापेक्षा अधिक श्रीमंत आहे, म्हणजेच मी तिच्या एवढा श्रीमंत नाही. तुम्हाला वाक्य काय केलं तुम्ही, की मी तिच्या एवढा श्रीमंत नाही, आय एम नॉट ॲज रिच ॲज सी, किंवा हर सुद्धा घेऊ शकता. सी घेतला तर इथं इज वापरला तर तरी चालेल, किंवा नाही वापरला तरी चालेल. वापरू शकता तुम्ही किंवा नाही वापरू शकता, कारण की ऑलरेडी इथं ऑक्झिलरी व्हर्ब आलेलं आहे. ओके, so we will move towards the next slide, the next sentences. In the next slide our sentence is a giraffe is taller than elephant. You tell me, are you getting this? Hello, तुम्हाला समजत आहे का? समजत आहे का सौरभ, नारायण? हो सर. हा, चला पुढे जाऊ आपण. अ जिराफ इज टॉलर दॅन एन एलिफंट. इथं सुद्धा हिअर ऑल्सो अ कंपॅरिझन इज शोन बिटवीन an elephant and a giraffe, and our sentence is a giraffe is taller than an elephant. जिराफ हा हत्तीपेक्षा उंच आहे, म्हणजेच हत्ती जिराफ एवढा उंच नाही किंवा जिराफच्या बरोबरीचा सुद्धा नाही, म्हणून त्याचं उत्तर येईल an elephant. इज पुन्हा इथं आता बघा, तुमच्या वाक्यामध्ये ऑलरेडी ऑक्झिलरी व्हर्ब इज आलेला आहे, म्हणून आपण त्या ऑक्झिलरी व्हर्ब कायम ठेवलं, कारण की एन एलिफंटच्या नंतर किंवा जिराफच्या नंतर सुद्धा आपण फक्त इज वापरतो. एन एलिफंट इज नॉट as tall as giraffe.
बघा नंतरचं वाक्य एव्हरीबडी वॉज प्रेझेंट. आपण काल पाहिलं होतं हे वाक्य. तिथं काय येईल? एव्हरीबडी म्हणजे सर्वजण आणि नोबडी म्हणजे कोणीच नाही. बरोबर आहे. म्हणून तिथं एव्हरीबडी वॉज नॉट प्रेझेंट असं नाही येणार, तर नोबडी वॉज प्रेझेंट असंही करू शकता तुम्ही, किंवा एव्हरीबडी वॉज नॉट अपसेट असंही करू शकता. पण नोबडी वॉज अपसेंट असं करणार आहोत आपण. म्हणजे सगळेजण हजर होते हा अर्थ आपल्याला इथं अभिप्रेत आहे. नोबडी वॉज अपसेंट. आता तुम्ही म्हणाल इथं नॉट कुठं आहे, तर तो नोबडी मध्ये नो जो आहे ते निगेशन आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह बनवायचं आहे. आता आवर नेक्स्ट सेंटेन्स इज ही फेल्ड टू विन द प्राइज. हु विल आन्सर दिस क्वेश्चन? ही फेल्ड टू विन द प्राइज. नारायण, सौरभ, अंकिता, आणखी कोणी? भाग्यश्री. हो सौरभ. He did not succeed to win the first prize. बरोबर आहे. आता बघा तुम्ही म्हणाल डिड नॉट कसं आलं इथं. तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं वाटते आणि आजही पुन्हा सांगतो की जर तुमच्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असेल तर तो घ्यायचा आहे सब्जेक्टच्या नंतर. परंतु जर तुमच्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल अशा वेळेस मुख्य क्रियापदाच्या काळानुसार डू, डज किंवा डीड घ्यायचे. आता डू किंवा डज केव्हा वापर करायचा? जर तुमचं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तेव्हा मात्र डू किंवा डज घ्यायचं. आणि सिंपल प्रेझेंट मध्येही जर तुमच्या वाक्याला यस किंवा ईएस हा प्रत्यय लावलेला नसेल तर मात्र डू घ्यायचं, आणि जर यस किंवा ईएस हा प्रत्यय लावलेला असेल तर मात्र डज घ्यायचं. तर हा जो तुमचं हे जे तुमचं वाक्य आहे ही फेल्ड टू विन द प्राइज, हे वाक्य सिंपल पास्ट आहे. म्हणून इथं काय केलं आपण? आता जेव्हा आपण एखाद्या वाक्याचं निगेटिव्ह बनवतो ते निगेटिव्ह बनवत असताना आपल्याला काय आवश्यक आहे? सहाय्यकारी क्रियापद आवश्यक आहे. बरोबर आहे. परंतु इथं सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे इथं काय केलं आपण? डीड घेतलं. ओके. त्याच्यानंतर आपण नॉट घेतलं. त्याच्यानंतर फेलचा अपोजिट वर्ड कोणता आहे? अपोजिट मिनिंग वाला वर्ड सक्सीड. बरोबर आहे ना? he did not succeed. आणि बाकीचं वाक्य जसंच्या तसं टू विन द फर्स्ट प्राइज. नंतरचं वाक्य आहे आय विल ऑलवेज रिमेंबर धिस. आय विल ऑलवेज रिमेंबर धिस. हु विल आन्सर दिस क्वेश्चन? Anyone can? Just raise your hand if you want to answer. Yes. I will never forget this. बघा ऑलवेज म्हणजे नेहमी. बरोबर आहे. आणि नेव्हर म्हणजे कधीच नाही. बरोबर आहे. म्हणजे नॉट वापरायची आवश्यकताच नाही. अंकिताचं काय सांगितलं अंकितानं मला ऐकू नाही आलं, कारण her voice is breaking. So I will never. आता रिमेंबरच्या विरुद्धार्थी शब्द forget. I will never forget this. I will never forget this. इथं ऑलवेजच्या ठिकाणी आपण नेव्हर लावल्यामुळे काय झालं? वाक्य आपलं निगेटिव्ह झालं. तुम्ही म्हणाल नॉट तुम्ही वापरायचा सांगितला, पण निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे. ते नॉट असो, नेव्हर असो, नोबडी असो, नो वन असो की काही असो. आणि या रिमेंबरच्या ऐवजी कोणता शब्द घेतला आपण? FORGET. बरोबर आहे. आय विल नेव्हर फॉरगेट धिस. आय विल नेव्हर फॉरगेट धिस. अशा पद्धतीचे वाक्य तुम्हाला करायचे आहेत. नंतरचं वाक्य आहे we found the concert boring. We found the concert boring. कोण सांगते उत्तर? नारायण.
नाही सर. नारायण, मदनकार, आणखी कोण? सौरभ. यस सौरभ. बघा तुमच्या वाक्यामध्ये इथं सुद्धा ऑक्झिलरी व्हर्ब आहे का? ऑक्झिलरी व्हर्ब नाही आहे. तुमच्या वाक्याचा जो मूळ कर्ता आहे तो कोणता आहे? V2 आहे. बरोबर आहे. म्हणून आपण काय करू, इथं सब्जेक्ट तुमचा वी आहे, वी कायम ठेवला आपण. त्याच्यानंतर V2 असल्यामुळे इथं डीड घेतलं. वाक्य तुमचं अफर्मेटिव्ह आहे म्हणून काय कराल तुम्ही? नॉट घ्याल. वी डिड नॉट. आता फाउंडचं काय होईल? फाइंड होईल. द कन्सर्ट. द कन्सर्टचं द कन्सर्ट राहील. आणि बोरिंगचं काय होईल बरं सांगा बरं? इंटरेस्टिंग. व्हेरी गुड. काय होईल? इंटरेस्टिंग. तर आपलं वाक्य होईल वी डिड नॉट फाइंड द कन्सर्ट इंटरेस्टिंग. त्याच्यानंतर आहे मीरा इन्सिस्टेड दॅट सी वॉज टेलिंग द ट्रूथ. मीरा इन्सिस्टेड दॅट सी वॉज टेलिंग द ट्रूथ. काय होईल सांगता येईल का कोणाला? कॅन एनीवन? बघा इथं सुद्धा तुमचं V2 आहे म्हणून इथं आपण सब्जेक्ट घेतला मीरा. आता इथं येईल डिड नॉट. आता डिड नॉट घेतल्यामुळे इथं ईडी निघून जाईल आणि काय येईल फक्त इथं इन्सिस्ट. बरोबर आहे. मीरा डिड नॉट इन्सिस्ट दॅट सी वॉज टेलिंग. ट्रूथच्या अपोजिट वर्ड काय आहे? ट्रूथ म्हणजे खरं आणि लाय म्हणजे खोटं. म्हणजे आपलं वाक्य होईल मीरा डिड नॉट इन्सिस्ट दॅट सी वॉज टेलिंग द लाय. सी वॉज टेलिंग द लाय. The next sentence is Raju behaved politely at the party. कोणी सांगेल का? Can anyone? Saurabh, Narayan, anyone who is interested to tell the answer of this question? Narayan, yes. Raju did not behave rudely at the party. Very good. Raju did not behave. Politely Oh. म्हणजे नम्रपणे आणि rudely म्हणजे उद्धटपणे. झालं वाक्य. Raju did not behave rudely at the party. Very good. Our next sentence is the tea is too hot for me to drink. म्हणजे बघा तुम्हाला if you remember the thing that when you are in your 12th standard, at that time you might have learned about to dash dash so that not, remove to use so that not, or use remove so that not and use to. So this sentence is like that. Can anyone tell? The tea is so hot. The tea is we have to remove our first two and then we will use their so. So hot that I cannot
drink, eat. Okay, you might get this. We will move towards our next slide. My mother makes delicious cakes. My mother makes delicious cakes. Yes, Narayan? नाही सर. Nahi. The answer of our question is, हाँ सांग अंकिता. अंकिता सांग. My mother, sir, सांगू? हो सांग. My mother does not make sweet cake. नहीं, sweet नहीं. Sir, delicious चे opposite. Delicious म्हणजे स्वादिष्ट. बरोबर आहे. तुम्ही हे बघा, either you can do my mother does not make delicious cakes, you can write down as it is, or you can say that my mother does not make tasteless. Delicious म्हणजे स्वादिष्ट, रुचकर, चविष्ट, बरोबर आहे. आणि टेस्टलेस म्हणजे बेचव. बेचव. My mother does not make tasteless cakes. My mother does not make tasteless. Tasteless म्हणजे बेचव. TASTE. Tasteless cakes. My mother. आता इथं काय केलं आपण? We have used does because yes is there, suffix yes is there. That's why we have used does. My mother does not make tasteless cakes. Our next sentence is Ishant writes plays. Ishant writes plays. What will be the answer? Ishant does not write dramas. Ishant does not write novels. किंवा याचं काही वाक्यांचं सरळ सरळ निगेटिव्ह ऍज इट इज राहते, फक्त तिथं नॉट वापरायचा. ईशांत डज नॉट राईट्स. आता डज नॉट लिहिल्यामुळे तिथं डज आल्यामुळे इथला यस निघून जाईल. ईशांत डज नॉट राईट प्लेज, किंवा तिथं प्लेजच्या ऐवजी तुम्ही नॉव्हेल्स लिहू शकता, काहीही लिहू शकता जे प्लेच्या अपोजिट आहे, किंवा पोएट्री. ईशांत डज नॉट write poetry. He recognized her instantly. He recognized her instantly. काय येईल तिथं? सरळ सरळ काय येईल? He did not recognize her instantly. किंवा he did not. आता recognize म्हणजे ओळखणे, आणि ज्याचा अपोजिट काय आहे? न ओळखणे. म्हणजे सरळ सरळ तिथं नॉट लागला ना. ही डिड नॉट रिकॉग्नाइज हर इन्स्टंटली. नॉट लागल्यामुळे त्याने ताबडतोब तिला ओळखले नाही. ही डिड नॉट रिकॉग्नाइज हर इन्स्टंटली. त्याच्यानंतर आहे माय फादर वॉन्टेड मी टू बिकम अन इंजिनियर. सांगता येईल याचं वाक्य? My father, सांगा. My father did not want me to become engineer. To become. सर दुसरं पद टाकलं चालते ना इंजिनियरच्या जागेवर? दुसरं पद टाकलं चालते, किंवा तुम्ही वाक्य ऍज इट इज ठेवू शकता. बघा, माय फादर वॉन्टेड मी टू बिकम अन इंजिनियर म्हणजे माझ्या वडिलांना मला इंजिनियर बनू द्यायचं होतं, किंवा बनताना पाहायचं होतं. बरोबर आहे, अशी इच्छा होती. परंतु तुम्ही सरळ लिहू शकता माय फादर डिड नॉट वॉन्ट मी टू बिकम अन इंजिनियर.
दुसरं पद टाकल्यापेक्षा सरळ सरळ डिड नॉट लावलं की ते वाक्य निगेटिव्ह झालं. वी विल मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट स्लाइड. वी हॅव 2 slides more. आय एम हॅपी. काय होईल त्याचं? Not happy. आय एम I am not happy. आय एम नॉट हॅपी और आय एम नॉट सॅड. सी, किंवा आय एम अनहॅपी असं सुद्धा करू शकता तुम्ही. बघा, आय एम नॉट हॅपी हे सुद्धा बरोबर आहे, आय एम अनहॅपी हे सुद्धा बरोबर आहे, किंवा आय एम सॅड. त्याच्यानंतर राजू वॉज अन इंटेलिजंट बॉय. जिथं तुम्हाला, मला सांगायचं आहे की जिथं तुम्हाला सहज देर इज द अवेलेबिलिटी ऑफ युअर अपोजिट वर्ड्स, देन यू कॅन टेक दोज अपोजिट वर्ड्स. नाव हिअर in this sentence, see, Raju was an intelligent boy. Who can answer? Raju was not. Raju was not dull boy. बरोबर, Raju was not a dull boy. He denied the charge. Denied म्हणजे नकार देणे. He denied the charge. मग इथं काय येईल आता? He did not. आता डिनाय म्हणजे नकार देणे. डिनायच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे? What is the opposite of deny? Accept. Accept. He did not Did not accept. accept the charge. त्याच्यानंतर राहुल refused to go with her. राहुल refused to go with her. काय येईल दादा? See, there is, that is refused. That should be refused. Okay. Rahul refused to go with her. So what will be the answer? Agree. आता रिफ्यूज मीन्स पुन्हा इथं नकार देणे, पण आता इथं ऍक्सेप्ट येणार नाही. तर इथं काय येईल? राहुल डिड नॉट रेडी टू गो विथ हर. राहुल डिड नॉट रेडी टू गो विथ हर. We will move towards next slide. So that's it about your affirmative to negative sentence. Now only one conversion of sentence there remained, that is your negative to interrogative. Otherwise most of the topics we have already covered, but I don't think that this one actually got you wholeheartedly or got you completely. But if you will have some difficulties, we will definitely see. But here I stop from my side. Thank you.